गोसावी, मी इगतपुरीला राहते. मी 2 महिन्यापासून स्टार्टअप केलं आहे बिझनेसला, पण 1 महिनाभर काही काम नाही केलं. आणि म्हणतात ना माणसाला एकदाच हे असतो चान्स भेटायचा असतो. ते चान्स म्हणजे सोनं करायचं का माती करायची ते आपल्या हातात असतं. तो महिनाभर मी काम नाही केलं आणि खरंच जे आहे ते सांगते मी. या बिझनेससाठी मी म्हणजे निगेटिव्ह झाले होते का मला करायचं नाही म्हणून. पण मला माझे खरंच रक्ताचं नाही पण एक खरंच निंबाळकर सरांना मी कॉल केला. त्यांनी मला इतकं छान सांगितलं बिझनेसबद्दल, खूप सपोर्ट पण केला. सर निंबाळकरांसाठी तर खरंच सरांनी खूप सपोर्ट केला आणि सतीश सरांनी पण खूप सपोर्ट केला. त्यांच्यामुळेच मी इथं आहे. मेन म्हणजे बिझनेस करते आणि माझे पूर्ण ऑल टीमनी पण खूप सपोर्ट केला आणि माझ्या मिस्टरांनी पण खूप सपोर्ट केला. तर मिस्टरांसाठी आता मिस्टर काय सपोर्ट करणार कमिटमेंट करायची युट्यूबला जाणार आहे तुम्ही आता काय सपोर्ट करणार नेटवर्क मार्केटिंग आणि माझं पण पुढे एक हे आहे म्हणजे टार्गेट आहे का स्टार रँक बोलताय ना सर. तर स्टार रँक माझ्यासाठी नाही, माझे मी दोन्ही साईडचे म्हणजे जे माझ्या विश्वासावरती काम करायला सुरुवात केली त्यांना मी गोल दोन्ही साईडनी 10-10 करण्यासाठी मी खूप सपोर्ट करणार. मला माहिती त्यांचे झाले का मी गोल. आणि थोडं कन्फ्युजन होतंय कारण एवढं मोठं षण्मुखानंद हॉलला जो प्रोग्राम बघून असं वाटतंय की जसं सरांना अवॉर्ड मिळाला आहे तसं नेक्स्ट टाइम नक्की आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि खूप साऱ्या गोष्टी शिकून गेलेलो आहोत. जे काही मेन आहे बजाज सरांचं जे ट्रेनिंग आहे ते खूप महत्त्वाचं आहे. जसं की सोशल मीडियामार्फत कसं आपल्याला डेव्हलप हा बिझनेस केला जाईल. झूम मिटिंगवर तर घेतलं होतं पण आज लाईव्ह प्रत्यक्षमध्ये त्यांना बघायला पण भेटलं आणि त्यांच्याकडून खूप सारं नॉलेज आम्हाला आज शिकायला भेटलं. खूप छान वाटलं आहे सर. आणि आज सरांनी वेळेत वेळ काढून म्हणजे एवढा मोठा प्रोग्राम करून देखील आज आपल्यासाठी सर्वांसाठी जो प्रोग्राम अरेंज केला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि ऑल टीमचे पण धन्यवाद. ऑलरेडी मी अपकमिंग स्टार आहे ठीक आहे, पण काही दिवसातच मी स्टार रँक अचीव करेन आणि टीममध्ये पण लेफ्ट राईटला कसे स्टार बनतील त्यावर माझा फोकस आहे. स्वतः स्टार बनून नाही पण टीममध्ये मी लवकरात लवकर स्टार बनवणार आहे. आणि इथं माझा बिझनेस जो असा चालू आहे की म्हणजे जे काही लेडीजला मी बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करते तेव्हा एकच सांगते की इथं आरोग्य आहे आणि आरोग्य प्लस तुम्हाला पैसा कमवण्याची संधी आहे. म्हणजे तुम्हाला इथं 2 गोष्टी मिळतात, स्वतःचं आरोग्य पण चांगलं करायचं आणि त्यासोबत पैसा कमवायचा. तर या पद्धतीनं माझं काम चालू आहे आणि खूप सारे लेडीज म्हणजे आता ॲक्टिव्ह होत आहे. जसं जसं एक प्रोग्राम होत जातं त्यानुसार जेव्हा अवॉर्ड रिवॉर्ड मिळतात सर्वांना ते बघून आणखीन उत्सुक व्यक्ती होत आहे समोरच्या. तर थँक्यू मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आयडी होते आणि 12,000च्या आयडी वरती फक्त 1200 रुपये इन्कम होता आणि इथे आपल्याला 1680 वरती 1500 मधून आपल्याला कटिंग होऊन 1200 येतात जीएसटी वगैरे जाऊन. म्हणजे किती चांगला बेनिफिट आपल्यासाठी आहे. दुसरं म्हणजे जे सॅनिटरी पॅड आहे 82% लेडीज ज्यांचा WHO सर्वे बोलतो की 82% लेडीज कॅन्सरने एक्सपायर होतात. तर आपल्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की आपण महिलांचं आरोग्य वाचवतो आणि ह्याच्यावरती 100% आपण चांगलं काम करू. आणि मी सर उद्यापासून चांगल्या वेळेने रनिंग करेन. मला माहिती आहे आजचा प्रोग्राम आणि हे तर माहिती आहे आपल्याला की टीम केली पाहिजे तर आपल्याला इन्कम येईल, टीम टिकवली पाहिजे, फॉलोअप झाला पाहिजे, प्लॅन झाले पाहिजे, हे तर माहिती सगळं. पण आजच्या ह्याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स काय आला माहितीये की ह्याच्यामध्ये खरोखर ब्राईट फ्युचर आहे आपल्या मुलांचं. कारण की आपलं हे मला म्हणजे हा कॉन्फिडन्स नव्हता की खरोखर इथे करिअर आहे. तो हा पूर्ण प्रोग्राम ऐकल्यानंतर एवढा कॉन्फिडन्स आला की खरोखर इथे करिअर आणि आपण हे इतरांना कॉन्फिडन्सली सांगू शकतो. ओके आता कोणी डिस्टर्ब करायला आला तरी जायचं नाही तुम्ही सांगायचं. नेक्स्ट टार्गेट ठीक आहे. नेक्स्ट टार्गेट आता स्टारचं कधी नेक्स्ट टार्गेट 2 गोल्ड म्हणजे स्टार नाही 10 गोल्ड. आता परत आलेत आहे ना जरा 10 गोल्ड मॅचिंग करायची. घरी जाऊन प्लॅनिंग करून मग सांगा, अंदाज नका सांगू. ठीक आहे. थँक्यू. सोनाली गजानन राऊत, मी बाबुळगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना इथून बिलॉंग करते. या बिझनेसला 3 ते 4 महिन्यापूर्वी स्टार्टअप केलेलं आहे आणि आतापर्यंत म्हणजे मी फर्स्ट रँक अचीव केलेली आहे गोल्ड आणि यानंतर पुढची रँक पण लवकरात लवकर अचीव करण्याचा प्रयत्न करणार. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अविनाश वानखेडे आहे.
आणि मी मालेगावमधून या स्वामिनी बिझनेसला रन करत आहोत. आतापर्यंत माझ्या 2 ID गोल्ड झाल्या आणि तिसरी ID 4 POT माझे बाकी येतं. तिसरी पण ID माझी गोल्ड होणार आहे. माझं नाव ओमराजे निंबाळकर आणि मी स्वामिनीमध्ये काम करून आज 1 वर्ष झाले. माझी आता लवकरच गोल्ड स्टार रँक जी आहे तर मी सध्या गोल्ड आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला गोल्ड स्टार रँक दिसून जाईल. तसेच माझं येणारं जे नेक्स्ट टार्गेट आहे तर जास्तीत जास्त माझ्या लेफ्ट राईटमध्ये गोल्ड तर बनणारच, पण स्टार गोल्डसुद्धा कसे बनणार यावरती मी काम करणार स्टार रँकसाठी. तर थँक्यू सो मच सर. जॉईन किती केला होता आणि किती पैसा कमावला? जेव्हा मी जॉईन झालो होतो तेव्हा सिंगल आयडीने जॉईन झालो होतो, कारण की मी ऑनलाईन बिझनेस बघितला होता आणि माझे जे अपलाईन आहेत ते पुण्यावरून आहेत सावंत सर. सपोजली मला त्यांनी येऊन काय प्लॅन सांगितला नव्हता, तर त्यावेळेसमध्ये मी जॉब बोललो होतो बँकमध्ये. तर बँकचं जॉब करता करता सुरू केलं. तर आज रोजी माझं याच्यामधून जवळपास 3 ते 4 लाख रुपये इन्कम पण झालं आणि माझे 3 ID गोल्ड येतात. वेरी गुड. सर का जर्नी एक सर के जुबानी सुनेंगे. तो सर आपका ये ट्रॉफी पकड़िए और आपका बाइट दीजिए. मराठीमध्ये सांगा. नमस्कार. कारण का आता आपण आलोय शंभुकानंद हॉलमधून इथे आलोय, दादरमध्ये आलेलो आहे, बरोबर ना. मी राहतो आहे मालाडमध्ये, बरोबर आहे. मालाडवर हे रन करतोय आणि आपल्याला ह्याच स्टार रँक मी अचीव केले, बरोबर आहे. पण परंतु काही गोष्टीमुळे काही लोक येऊ शकले नाही आहेत. पण मी बघा आज मला 2 वर्ष पूर्ण आले. 16/2/2022ला जॉईन केलं होतं आणि 16/5/2024ला 2 वर्ष पूर्ण आले. बघा मला आता रँक अचीव करायला 2 वर्ष लागले, पण तुम्हाला लोकांना जास्त वेळ लागणार नाही. कारण का आता नेटवर्क आहे ना हे खूप जबरदस्त फुल चाललंय, त्यामुळे तुम्ही लवकर नेटवर्क करू शकता. मी माझं सांगतो ना, माझ्याकडे अंदर ॲक्च्युली बघायला गेलं तर 4 ते 5 लोक असे आहेत की स्टार लवकर बनवू शकतात, पण त्यांच्या अंडरमध्ये जाऊन मी काम काढून त्यांना लोकांचे 5-5 गोल्ड बनवून सुद्धा ते येऊ शकले नाही आहेत. हे दुःख खंत वाटते मला. काही प्रॉब्लेम परंतु हे मी एकच मार्केटिंग ठेवलंय, पण स्वामिनीच शेवटपर्यंत करणार, मार्केटिंग करणार दुसरी नाही. 100%. एक डायलॉग बोलो एक. आप सभी लोगों को सम्मानित किया गया, लेकिन जिन्होंने हम सभी को यहाँ पे एकत्रित किए, जिनके वजह से हम सभी के घर में प्योट आता है, तो उनका सम्मान करना बाकी है. तो मैं चाहूँगा कि हमारे जितने भी लेडीज हैं और गोल्ड हमारे लीडर्स हैं वो सभी लोग आ जाए और सभी लोग मिलके हमारे सतीश सरपाल सर का स्वागत किया जाए. आइए सर, वेलकम. थैंक यू सर. बहुत बहुत बधाई हो.